लाडकी बहीण बंद होणार वगैरे असं काही नाही। त्याच्यामध्ये जसं आम्ही सांगितलं की नियमाच्या बाहेर जे आहेत त्यांनाच फक्त आम्ही त्या ठिकाणी एक प्रकारे, कारण आमच्या विरोधकांनी त्यातही दिलं 10 लाख कमी झाले वगैरे, तर त्याच्यामध्ये आपल्यावर सीएजीने टाकलेले बंधन आहे की एखादी स्कीम सुरू केल्यानंतर स्कीममध्ये बसणाऱ्यांनाच पैसे हे राज्य सरकारला देता येतात आणि स्कीमच्या बाहेरच्या लोकांना देता येत नाही। त्यामुळे तेवढ्यापुरतं आम्ही त्या संदर्भातली कारवाई केली आहे। बाकी देशामध्ये असं माझं मत आहे की अशा प्रकारच्या स्कीममध्ये सगळ्यात जास्त लोकांना एक प्रकारे शासकीय मदत देणारं राज्य हे महाराष्ट्र ठरणार आहे। त्यामुळे त्यात कुठेही कपात वगैरे ही महाराष्ट्रात केली जाणार नाही हा विश्वास मी देतो। आणि सत्तारूढ पक्ष, जसं शिंदे साहेबांनी सांगितलं, विरोधकांची संख्या कमी असली तरी आम्ही विरोधकांना कमी लेखणार नाही। विरोधकांना भरपूर चर्चेची संधी देऊ आणि त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना योग्य प्रकारे सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल। त्यामुळे मला असं वाटतं की त्याचे आकडे हे आम्ही विधानसभेत देखील या ठिकाणी सांगू। या अधिवेशनामध्ये राज्याचं बजेट अजितदादा मांडणार आहेत। अतिशय चांगलं, अतिशय बॅलन्स बजेट हे या ठिकाणी आम्ही मांडू। जरीही वेगवेगळ्या योजनांचा स्ट्रेस हा आमच्या बजेटवर असला तरी आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न हा आम्ही त्यातही केलेला आहे। आपली साधन संपत्ती कशी वाढवता येईल, कुठल्याही परिस्थितीमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचरवर त्याचा परिणाम होणार नाही, कॅपिटल एक्सपेंडिचर करता काय वेगवेगळ्या पद्धती असू शकतील, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून एक बॅलन्स बजेट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करतो आहोत। आणि आमच्या फ्लॅगशिप स्कीम्स कुठल्याच आम्ही त्या ठिकाणी लाडकी बहीण बंद होणार वगैरे असं काही नाही। त्याच्यामध्ये मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारचे अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे। आज दिनांक 3 मार्च 2025 पासून राज्याच्या महत्त्वाच्या अधिवेशनास सुरुवात होणार आहे। या अधिवेशनामध्येच राज्य सरकारचे पुढच्या वर्षीपर्यंत म्हणजेच की एका वर्षाचे बजेट मांडले जाते। या बजेटमध्येच आता लाडक्या बहिणींसाठी काही वेगळ्या घोषणा होत आहेत का, याकडे सर्व राज्यातील लाडक्या बहिणी लक्ष लावून आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे राज्य सरकारने जे आश्वासन दिले होते की इलेक्शनमध्ये आमचे सरकार पुन्हा एकदा निवडून आल्यास आम्ही लाडक्या बहिणींना महिन्याला 2100 रुपये देण्याचा निर्णय घेणार आहे। हा निर्णय आता बजेटमध्ये घेतला जाईल असे देखील मंत्रिमंडळातील अनेकांनी सांगितले। आणि आता ह्या अधिवेशनामध्ये दिनांक 10 मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार हे राज्याचे बजेट मांडणार आहेत आणि या बजेटमध्येच ही घोषणा होणे आवश्यक असणार आहे। ही घोषणा झाल्यानंतर ज्या महिला या योजनेसाठी लाभार्थी आणि पात्र राहणार आहेत त्या सर्व महिलांच्या बँक खात्यावर महिन्याला 2100 रुपयाप्रमाणे निधी जमा होणार असल्याचे देखील यावेळी सांगितले जात आहे। आता हा 2100 रुपये महिना हा कधीपासून महिन्याला मिळणार, तर याबाबत असे देखील बोलले जात आहे की एप्रिल महिन्यापासून राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर 2100 रुपये महिना जमा होतील। परंतु लक्षात घ्या, यामध्ये सर्वात महत्त्वाच्या एका शब्दावर भर दिला जातोय, तो म्हणजे पात्र। म्हणजेच की ज्या महिला या सर्व अटी व निकषांमध्ये पात्र आहेत केवळ त्यांनाच यापुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत। ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे किंवा या योजनेच्या अटी व निकषांमध्ये ज्या महिला किंवा लाडक्या बहिणी पात्र नाही आहेत त्यांना या योजनेचे पुढचे पैसे मिळणार नाहीत। आता यामध्ये ज्या महिलांना पैसे मिळणार नाहीत त्यांच्याकडून वसुली केली जाणार का, किंवा त्यांच्या बँक खात्यावरून संदर्भातील रक्कम ही राज्य सरकार वर्ग करणार का, असे देखील काही ठिकाणी बोलले जात आहे। परंतु याबद्दल कुठलेही तथ्य नाही आहे। ज्यांना चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे त्यांचे पैसे फक्त बंद होणार आहेत, परंतु त्यांच्याकडून वसुली राज्य सरकार कुठल्याही प्रकारे करणार नसल्याचे बोलले जात आहे। ज्या भगिनी स्वतःहून हे पैसे रिटर्न करतील तर त्या बहिणींचे पैसे देखील घेण्यासाठी वेबसाईटवरतीच म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचे जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर व्हॉलंटरी सरेंडर नावाचा ऑप्शन ॲड केला जाईल आणि ज्या महिलांना स्वतःहून पैसे परत करायचे आहेत त्या महिला हे पैसे परत करतात, परंतु सर्वांकडूनच सरसकट वसुली केली जाणार नाही। आता यामध्ये नवीन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होईल का नाही याबद्दल देखील बोलले जात आहे। तर राज्य सरकारचे जे टार्गेट होते की 2.5 कोटी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी पात्र करायचे, त्यापैकी सध्या 2,40,00,000 महिला पात्र आहेत। आता यामधून ज्यानंतर छाननी प्रक्रिया पूर्ण होईल या छाननी प्रक्रियेमध्ये
40 लाख 50 लाख महिला बाद झाल्यास यामधून ज्या महिला वंचित राहिल्या आहेत त्यांना पुन्हा एकदा अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली जाईल यासाठी, परंतु अंगणवाडी सेविकांच्याद्वारेच अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, कारण स्वतःहून अर्ज केल्यास अनेक महिला चुकीच्या पद्धतीने डॉक्युमेंट्स अपलोड करून चुकीचा लाभ घेत असल्याचे देखील राज्य सरकारच्या निदर्शनास आलेले आहे। परंतु एक लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ इलेक्शनपूर्वी किंवा आतापर्यंत सर्व महिलांना मिळत होता, परंतु आता जर यामधून महिलांना बाद केले असल्यास किंवा महिलांची नावे कमी झाल्यास महिला मोठ्या प्रमाणावर नाराज देखील होत आहेत, कारण आमचा वापर फक्त इलेक्शनपुरताच राज्य सरकारने करून घेतला असे देखील अनेक महिलांचे मत आहे। तर काही महिलांनी यामध्ये असे स्पष्ट मत मांडले आहे की तुम्ही 2100 रुपयाचा निर्णय घेऊ नका, तुम्ही 1500 रुपयेच महिन्याला द्या, परंतु सरसकट पैसे द्या, कुठल्याही प्रकारे चुकीच्या महिलांना यामधून बाद करू नका। तर काही महिलांचं असं मत आहे की तुम्ही 2100 रुपये महिन्याला द्या आणि ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे त्यांना या योजनेतून बाद करा, कारण यामध्ये सर्व ज्या गरजू महिला आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ सरकारने दिला पाहिजे असे देखील काही महिलांचे मत येत आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। ही अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।